त्याला माझा नाविलाज आहे. त्यामुळे ही मराठा समाजाला सांगणं माझं होतं आणि ते मराठा समाजाने पाळावं. उद्या जर काही सकारात्मक चर्चा झाली तुम्ही उपोषण मागे घेणार? मला चर्चा सकारात्मक पाहिजेच नाही. मागण्यांच्या मध्ये मला अंमलबजावणी पाहिजे. सातारा संस्थांचा GR का निघत नाही, केसेस का मागं होत नाहीत, आणि जर अडचण येत असत्या हैदराबादची गॅझेटेडचे प्रमाणपत्र वाटायला 1990 1994च्या GR प्रमाणे तुम्ही याही GRला का ते नियमावली लावत नाहीत, ती नियमावली लावा. आचारसंहिता लागली विधान परिषदेची, त्यामुळे सरकार तुमच्यासोबत चर्चा करायला येईल असं वाटतं? ते येईल नाही येईल मी माझ्यात क्षमता ठेवतो. बघ, माझा मराठा समाज सुद्धा क्षमता ठेवतो. आम्ही हरवण्याची ताकद पुढच्याला ठेवतो, कारण आम्ही क्षत्रिय कुळात क्षत्रिय मराठी. गरीब मराठ्यांना आरक्षण लागतं, श्रीमंत मराठ्यांना लागतं. दोघांच्याही लेकराबाळाचं लेकीबाळीचं कल्याण आहे. त्यामुळं मैदानात उतरून आम्ही हरायची क्षमता ठेवतो. आम्ही कोणी आमच्याकडे यावं म्हणून कधी आंदोलन नाही करत आणि आम्हाला सहजासहजी नाही देत भाऊ कोणी. आम्ही सगळ्याला द्यावं. मराठ्यांचं वगळ येऊस तर खाते, जिकडून वगळ येऊस तर तिकडं कोपराबोत हात भरूस तर खाते. आम्ही पण देतो, पण आम्हाला द्यायच्या टायमाला विरोध होतो. आम्ही लोकांचे लेकरं सुखी समाधानी राहावेत म्हणून काय नाही दिलं आमच्या वंशजांनी पूर्वजांनी, काय नाही दिलं. आज आम्हाला मागायची वेळ आली. आमचे कोपरा इतके यांचे हात भरूस तर खात होते दोन्ही हातानं. आज आमच्या लेकराला द्यायची वेळ आली तर सगळे विरोध करायला लागले. माझा मराठा समाज सक्षम आहेत. आम्हाला लढल्याशिवाय कधीच काय मिळत नाही. आम्हाला लढावंच लागतं आणि आम्ही क्षमता ठेवतो. आम्ही लढण्याची क्षमता ठेवतो, संघर्ष करण्याची क्षमता ठेवतो, जीवाचं रान करायची क्षमता आम्ही ठेवतो आणि जिंकून सुद्धा दाखवतो. आमच्यात तेवढी कुवत आहे. आम्ही लोकांच्या उरलेल्या पिठावर जगणारे अवलादी आमच्या नाही आहेत. आम्ही साम्राज्य स्वतः उभा करणारे आमच्या अवलादी आहेत. आम्ही लढून कष्ट करून मिळवणारे लोक आहेत आणि आम्ही ते मिळू. हो, आत्तापोत मिळवलंय आम्ही. 58 लाख नोंदी मिळवल्यात, GR मिळवलेत, राहिलेलं आहे आम्ही मिळू. पण हे मात्र खरं आहे, ज्यावेळेस माझ्या समाजाकडे होतं त्यावेळेस माझ्या समाजानं भरभरून सगळ्यांना दिलं. पण मग त्याच भरभरून देणाऱ्या समाजाच्या लेकरावरती आज वेळ आली तर सगळेजण विरोध करायला लागले. ते एक विसरलेत. आम्ही देणारे पण आहेत, लढून मिळवणारे पण आहेत. आणखीन एक गोष्ट विसरलात तुम्ही, आम्ही एकटेच 50-55% आहेत राज्यात. आम्ही तुमची पाठ पण पुरू शकतो, हे तुम्ही विसरलात. तुम्ही ज्या भाषा करता त्या भाषेच्या पुढच्या भाषा चालवणारे आम्ही पण आहेत. हो आहेत आम्ही. त्याच्या पुढचे आहेत आम्ही. तुमच्या डोक्यात वेगळं आहे, आमच्या डोक्यात वेगळं आहे. आम्हाला वाटतं नको आणि तुम्हाला वाटतं हे काय करत नाही. तुमची तोडण्याची भाषा आहे. तुम्ही तोडायला सुरुवात तर करा, शेवट करतोच का नाहीत बघा. येते काय बोलता राव तुमची बघा ती बाईट काढा 16 तारखेची. तुम्ही माणसाचा कंट्रोल असला पाहिजे. तुमची अशी इच्छा आहे का मराठ्याकडे येऊ नये, मंत्र्यांनी समस्या जाणून घेऊ नये? भाषा बघा. उदय सामंत तिकडे गेले, मुख्यमंत्र्याला विचारलं होतं जाताना, उपमुख्यमंत्र्याला, नोकर ठुले काय तुम्ही? ते त्यांना स्वातंत्र्य नाही का काय? आणि तुम्ही काय म्हणता इथं आल्यावर? मी मुख्यमंत्र्याला विचारून आलो नाही, मी मराठा म्हणून इथं आलो. मग ते बी मित्र म्हणून आला असेल ना. तुमचं तेच खरं. टार्गेट करायचं फक्त. अजितदादांचे मंत्री जरांगे पाटलाकडे कसं काय गेले? तुम्हाला यायचं नाही, लोकाला यायचं नाही. तुमची गाय कवा बी ती म्हैस खाटीची मसाडा दूधच देत नाही कवा बी. हे लोकांच्या समस्या जाणून घेतात, लोकात जातेत, धडाधड कामं करतात, माणसावर माणसं घालतात. शरद पवाराला का बोलले नाही? हे यांचे स्वप्न. नारायण राणेला का बोलले नाही? हे यांचे स्वप्न. अशोक चव्हाणाला का बोलले नाही? हे यांचे स्वप्न. माणसावर माणसं घालायची. आता नारायण राणे तुमच्यात आले नसते, तुमचा मागं देवारा झाला असता.
म्हणजे यांचं